मित्रांनो, कधी विचार केलाय का की माणसाकडे सगळं असूनही तू सुखी का नसतो? आपल्याला हवं ते मिळालं की आपलं मन शांत का होत नाही? एका बलाढ्य राज्याचा राजा आपल्या राजवाड्याच्या बाल्कनीत उभा होता. त्याच्याकडे अफाट सैन्य, अथांग संपत्ती आणि प्रचंड वैभव होतं. तितक्यात राजवाड्याच्या दाराशी एक गरीब संन्यासी आला. त्याच्या हातात लाकडापासून बनवलेलं एक छोटं भिक्षापात्र होतं. राजाने वरूनच गर्वाने ओरडून विचारलं, हे संन्याशा, तुला काय हवं आहे? माग, आज मी खूप खुश आहे. तू जे मागशील ते तुला मिळेल. तो संन्याशी थोडा हसला आणि अतिशय शांतपणे म्हणाला, राजन, देण्यापूर्वी नीट विचार कर. माझी मागणी दिसायला खूप छोटी आहे, पण ती पूर्ण करणं कदाचित तुझ्या ताकदीच्या बाहेरचं आहे. राजाचा अहंकार दुखावला गेला. तो रागाने लाल झाला आणि म्हणाला, तुझी एवढी हिंमत? मी अर्धी दुनिया जिंकली आहे. सांग, काय हवं आहे तुला? संन्याशाने आपल्या हातातील ते छोटं लाकडी भिक्षापात्र पुढे केलं आणि म्हणाला, राजन, मला दुसरं काही नको. माझं हे छोटं भिक्षापात्र सोन्याच्या नाण्यांनी काठोकाठ भरून दे. राजा खळखळून हसला आणि आपल्या मंत्र्याला म्हणाला, जा, यांच्या वाटीत सोन्याची नाणी टाका आणि यांना निरोप द्या. मंत्र्याने सोन्याच्या नाण्यांची थैली आणली आणि त्या वाटीत ओतली. पण तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. नाणी वाटीत पडताच ती गायब झाली. जणू काही ती वाटी नसून एखादं खोल पाताळ होतं. मंत्र्याने दुसरी थैली ओतली, तिसरी ओतली, पण वाटी जशीच्या तशी रिकामीच. आता राजाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्याने आपल्या खजिनदाराला बोलावून संपूर्ण खजिना तिथे रिकामा करायला सांगितला. सोन्याचे डोंगरच्या डोंगर त्या छोट्याशा वाटीत ओतले जाऊ लागले. हिरे, मोती, दागिने सगळं काही त्या वाटीत टाकलं जात होतं. पण ती वाटी प्रत्येक वेळी रिकामीच राहत होती. बघता बघता संध्याकाळ झाली. राजाचा अफाट खजिना रिकामा झाला. राजाचं साम्राज्य संपायची वेळ आली. पण ती संन्याशाची छोटीशी वाटी काही भरली नाही. त्याचा सगळा अहंकार गळून पडला आणि तो संन्याशाच्या पाया पडला. राजा रडत म्हणाला, महाराज, मला माफ करा. माझा पराभव झाला आहे. पण जाण्यापूर्वी मला फक्त एकच सांगा, या छोट्याशा वाटीत असं काय जादू आहे जी संपूर्ण जगाचं सोनं गिळूनही रिकामीच आहे? ही वाटी नक्की कशापासून बनली आहे? संन्यासी म्हणाला, राजन, ही वाटी कोणत्याही लाकडाचे किंवा धातूची बनलेली नाही. हे माणसाचं मन आहे. हे मन माणसाच्या अनंत इच्छा आणि वासनांनी बनलेलं आहे. तू यात कितीही संपत्ती टाक, कितीही मोठं पद टाक, हे मन कधीच भरणार नाही. त्याला कितीही मिळालं तरी त्याला अजून हवं असतं. हीच खरी शोकांतिका आहे. राजाला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा मिळाला होता. जर तुम्हाला ही कथा मनाला भिडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच जीवन बदलणाऱ्या कथा आणि ज्ञानासाठी आपल्या ज्ञानामृत सार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा देतं. धन्यवाद.